मी फक्त 10 रुपये खर्च करून आज शॉपिंग बॅग तयार करणार आहे, तर तुम्हाला ही शॉपिंग बॅग नक्कीच आवडेल। घरातल्याच वस्तूंपासून आणि कमी खर्चामध्ये आपण आज न्यू डिझाईनची शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। तर मी इथे कापडी शॉपिंग बॅग वापरत आहे। तुम्ही इथे गोणी वापरू शकतात किंवा फोमसुद्धा वापरू शकतात। तर शॉपिंग बॅगला मी कपडा लावून घेतलेला आहे, सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे, मध्ये सुद्धा मी हा पीस शिवून घेतलेला आहे आणि हा पीस मी क्विल्ट करून घेतलेला आहे। तर याचं 2 पीस मी असे तयार करून घेतलेले आहेत। तर दोघांचेही मेजरमेंट सेम आहे। तर मी तुम्हाला मेजरमेंटसुद्धा सांगते। तर 15 बाय 16 इंच याचं मेजरमेंट आहे। दुसऱ्याचं सुद्धा मेजरमेंट 15 बाय 16 इंच आहे। त्यानंतर खालून आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचे आहे। ज्या साईडने 16 इंच आहे त्या साईडने आपल्याला 3 इंचावरती असं मार्किंग करून एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे। वेगळ्या पद्धतीने आपण इथे हँडल्स लावणार आहोत। त्याने खूप वेगळी आहे ही शॉपिंग बॅग, बनवायला खूप सोपी आहे, दिसायला खूप सुंदर दिसते। तर मी इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे। ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक छोटासा बेल्ट लागणार आहे। तर मी छोटासा बेल्ट इथे बनवून घेतलेला आहे। तर मी इथे 4 इंचाचा कपडा घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हे तयार केलेलं आहे। 1 बाय 6 इंच याचं मेजरमेंट आहे आणि इथे सेंटरमध्ये हा पीस आपल्याला कट करायचा आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। जिथे आपण आता कट केलेला आहे तिथे 2.5 इंचावरती आपल्याला असं मार्किंग करायचं आहे। दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला जो बेल्ट मी तुम्हाला आता दाखवला जातो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि आपल्याला जिथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला हे जो बेल्ट आहे तो इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बेल्ट जे आहेत ते अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत, तिथे सरळ शिवून घ्यायचे आहेत। तर मी दोन्ही जे हँडल्स आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे। या पीसचा असा फोल्ड करून इथे सेंटर असा मार्क केल्यानंतर सेंटरपासून आपल्याला मार्किंग करायचं आहे। 3-3 इंचावरती आपल्याला सेंटरपासून डाव्या आणि उजव्या बाजूला असं मार्किंग करायचं आहे। इथे आपण मोठे हँडल्स लावणार आहोत। तर आपण हे बाजूला जे बनवले आहेत ते लूप आहेत, तर इथे आपण बाजूला जे आहे ते हँडल्स लावणार आहोत। हँडल बनवण्यासाठी मी ते 2 पीस घेतलेले आहेत। 2 पीस घेतलेले आहेत आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 4 बाय 28 किंवा 29 इंच तुम्ही याची लांबी घेऊ शकता। तर मी इथे जे आहे ते 29 इंच याची लांबी घेतलेली आहे। तुम्ही 28 इंच सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा आहे, बेल्टाने पूर्ण शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बेल्ट जे आहेत ते मी असे फोल्ड करून शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे मोठ्या हँडल्स इथे जॉईन करायचे आहे। जिथे आपण 3-3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे सेंटरपासून तिथे सेंटरवरती आपल्याला अशा पद्धतीने हँडल्स ठेवायचे आणि इथे शिवून घ्यायचं। त्यानंतर हा उरलेला पीस घ्यायचा, तो इथे सरळ ठेवायचा आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि हँडल जे आहेत ते असे वरती करायचे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे सुद्धा टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि मग आता आपल्याला हँडल्सवरती आपल्याला इथे शिवायचं आहे। त्यासाठी मी 1 इंचावरती असं मार्किंग करणार आहे आणि 1 इंच आपल्याला इथे बेल्ट जो आहे तो हँडल जो आहे तो शिवून घ्यायचा आहे, म्हणजे इथे 1 इंच हँडल जो आहे तो पॅक होईल। तर अशा पद्धतीने मी जो आहे ते चौकोनी शिवून घेतलेला आहे। दोन्ही हँडल्स बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी झूम पण करून दाखवलेला आहे। तर ही डिझाईन खूप छान दिसेल। जर तुमचा प्लेन कपडा असेल तर ही डिझाईन खूप छान दिसेल। त्यानंतर दुसरा पीस घेतलेला आहे, याचं सुद्धा मेजरमेंट सेम आहे 16 बाय 15 इंच। त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला 3 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे असं मार्किंग केल्यानंतर इथे सुद्धा सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। आधी जो पीस आपण तयार केलेला होता त्याला आपण छोटे लूप्स लावलेले होते, ते लूप्स आपल्याला इथे लावायचे नाही आहेत। फक्त एकाच पीसला आपल्याला हे लूप्स लावायचे आहेत। इथे फक्त आपण आता हँडल्स जॉईन करणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने सेंटर मार्क करायचा आहे फोल्ड करून। असा सेंटर मार्क केल्यानंतर असं फोल्ड करून सेंटर असा मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे हँडल्स बनवलेले होते ते इथे लावायचे आहेत। त्यासाठी आपल्या दोन्ही बाजूने 3-3 इंचावरती असं मार्किंग करायचं। मार्किंग करून मग आपल्याला इथे हँडल्स ठेवायचे आहेत। तर जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे सेंटरवरती आपल्याला अशा पद्धतीने हँडल्स ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे आणि हा जो पीस आहे इथे हँडल मी जॉईन केलेला आहे। त्यानंतर हा उरलेला जो पीस आहे आपण कट केला तो इथे सरळ ठेवायचा, सरळ भागावरती सरळ भाग ठेवून द्यायचा आणि इथे सरळ शिवून घ्यायचा। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा, हँडल वरती करायचे आणि मग आपल्याला इथे खाली टॉप स्टिच करून घ्यायचं। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आणि हा पीस सुद्धा तयार झालेला आहे। आता त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून इथे सुद्धा बेल्ट जो आहे तो चौकोनी शिवून घ्यायचा आहे, मध्ये सुद्धा शिवायचा आहे। तर मी दोन्ही पीस जे आहे ते शिवून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पीस शिवून घ्यायचे आहेत। तिथे सुद्धा हँडल व्यवस्थित जॉईन झालेले आहेत।
त्यानंतर आपल्याला एक छोटंसं पॉकेट तयार करायचं आहे. तर पॉकेट तयार करण्यासाठी मी इथे फक्त कपडा वापरलेला आहे. 9 बाय 16 इंचाचा मी इथे कपडा घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे झिप घेतलेली आहे आणि झिपची जी लांबी आहे ती मी 10 इंच घेतलेली आहे. झिपचे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आणि सरळ भाग झिपचा सरळ कपड्यावरती ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचा. दुसरासुद्धा झिपचा भाग इथे सरळ ठेवायचा आणि इथे सुद्धा शिवून घ्यायचा. दोन्ही बाजून शिवून घेतल्यानंतर झिपच्या अशा पद्धतीने झिप खाली फोल्ड करायची आणि दोन्ही झिपला आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक रनर टाकायचा आहे. तर रनर टाकताना कोणताही एक भाग मोठा असला पाहिजे आणि एक भाग छोटा असला पाहिजे, म्हणजे रनर जे आहे ते झिपमध्ये पटकन जातं आणि आपल्याला झिपच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या बंद पाहिजेत. तर रनर मी यामध्ये टाकून परत काढून घेतलेला आहे आणि रनर परत यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत त्या बंद मिळतील आणि जेव्हा आपण टीप मारू तेव्हा व्यवस्थित टीप दोन्ही बाजूने मारली जाईल आणि झिप ओपन राहणार नाही. तर सेंटरमध्ये रनर ठेवलेला आहे. त्यानंतर आतून कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आणि झिपच्या वरती आपल्याला 1 इंच कपडा सोडून मग अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि एक्स्ट्राची झिप आहे ती आपल्याला कट करून घ्यायची. तर वरच्या बाजूने मी 1 इंच जो कपडा आहे तो मी वरती ठेवलेला आहे आणि मग झिप खाली ठेवलेली आहे. अशा पद्धतीने 1 इंचाचं मार्जिन आहे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं. दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे मी. त्यानंतर आतला कपडा व्यवस्थित असा बाहेर काढायचा. त्यानंतर कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे. चारही जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे वरच्या बाजूला आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि साईडने सुद्धा शिवून घ्यायचं आहे. तर वरच्या बाजूला आणि साईडने दोन्ही साईडने शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. सुंदर असं आपण एक पॉकेट फक्त कपड्यापासून तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे. तर अस्तरची लांबी रुंदी सेम आहे 16 बाय 15 इंच. तर 2 अस्तर इथे आपल्याला लागणार आहेत. तर 16 बाय 15 इंच दोघांचंही मेजरमेंट सेम आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा. ज्या साईडने 16 इंच आहे त्या साईडने आपल्याला असं सेंटर मार्क करायचं आहे. फक्त आपल्याला एकच पीसला आपल्याला हे पॉकेट जॉईन करायचं आहे. त्यासाठी मी एक अस्तर बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे मी सेंटर असा मार्क करून घेतला ज्या साईडने 16 इंच आहे त्या साईडने. त्यानंतर आपल्याला इथे पॉकेट घ्यायचं आहे. तर पॉकेट घ्यायच्या आधी आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे मी सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे. तर इथे सेंटर मार्क केल्यानंतर याचासुद्धा आपल्याला असा सेंटर काढायचा आहे. सेंटर असा काढल्यानंतर आपल्याला इथे जिथे सेंटर आहे ना तिथे आपल्याला याचा सेंटर पॉकेटचा सेंटर असा ठेवायचा आहे आणि मग आपल्याला दोन्ही बाजूंनी असं पिनअप करून घ्यायचं आहे. खाली वरती आणि साईडला आपल्या तिन्ही बाजूने तुम्ही पिनअप करू शकता अशा पद्धतीने आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. 3 बाजू आपल्याला शिवायच्या आहेत फक्त. तर इथे इथे आणि इथे आपल्याला तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. एक बाजू ओपन ठेवायची आहे वरची. तर मी तिन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत आणि पिनअप काढून घेतलेलं. त्यानंतर इथे एक पॉकेट आपलं तयार झालेलं आहे आणि इथे एक, म्हणजे आपल्या आतमध्ये 2 पॉकेट हे तयार होतील. त्यानंतर हँडल लावलेले जे पीस होते ते घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे झिप लावायचे आहे. तर तुमच्याकडे झिप किती रुपये मीटर मिळते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे मी झिपचा एक सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवलेला आहे आणि सरळ इथे शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अस्तर घ्यायचा आहे. अस्तरचा पीस घ्यायचा आहे. ज्याला आपण पॉकेट जॉईन केलेला आहे तो पीस घ्यायचा आहे, कारण की याला आपल्याला लूप लावलेला नाही आहे तो भाग आहे इथे. तर इथे अस्तराची सरळ बाजू ठेवून आपल्याला वरती शिवून घ्यायचं आहे जिथे झिप आहे तिथे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दुसरा पीस घ्यायचा ज्याला आपण लूप लावलेले होते तो पीस घ्यायचा. त्याच्यावरती सरळ झिपची सरळ बाजू ठेवायची. तर झिपचे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतलेले होते मी आणि मग आपल्याला झिप इथे जॉईन करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी झिप जे आहे ते इथे सरळ शिवून घेतलेली आहे. त्यानंतर अस्तरावरती अस्तर ठेवायचा. यावरती अस्तरची सरळ बाजू आतमध्ये आहे आणि इथे अशा पद्धतीने नखाने प्रेस करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला फक्त आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर मी वरती टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे रनर टाकायचं आहे. तर दोन्ही पीस घ्यायचे ते समोरासमोर ठेवायचे आणि हँडल समोरासमोर येतील अशा पद्धतीने आपल्याला हे पीस ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे रनर टाकायचा आहे. तर मी इथे 2 रनर टाकणार आहे. तुम्ही 1 रनरसुद्धा टाकू शकता. दोन्ही जे हँडल आहेत ते समोरासमोर असले पाहिजे अशा पद्धतीने हा पीस दोन्ही पीस ठेवायचे आहेत. त्यानंतर मी एका बाजूने 1 रनर आणि दुसऱ्या बाजूने मी दुसरं रनर जे आहे ते टाकून घेणार आहे. तर मी याला फोल्ड करून घेत आहे असं तुम्हाला दिसण्यासाठी व्यवस्थित. झिप एका साईडने मोठी ठेवलेली आहे मी आणि एका साईडने छोटी ठेवलेली आहे. तर आधी मोठ्या बाजूने टाकायचं आणि मग छोट्या बाजूवर मध्ये टाकायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही झिप जी आहे ते एका साईडने मोठी लावलेली आहे मी आणि एका साईडने छोटी. तर अशा पद्धतीने झिप लावली तर रनर टाकल्यास जास्त त्रास होत नाही. पटकन रनर जे आहे ते
झिपमध्ये जातात. दोन्ही बाजूने 2 रनर टाकलेले आहेत मी. तुम्ही 1 रनरसुद्धा इथे वापरू शकता. तर इथे कपडा जो आहे तो कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायचे, हँडल असे आतमध्ये ठेवून द्यायचे आणि जिथे आपण झिप लावले आहे तर झिपचा भाग जो आहे तो एकावरती एक असा ठेवायचा आणि ते पिनअप करून घ्यायचं. जर तुम्ही इथे खालीवरती झालं तुमचं तर झिप खालीवरती होऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीने झिपचा जो भाग आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथे पिनअप करून घ्यायचा, म्हणजे झिप सरळ लागते. तर इथे पिनअप करून घेतलेला आहे मी आणि इथे अस्तरलासुद्धा मी पिनअप करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर मी तिन्ही बाजूंनी जे आहे ते पिनअप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिथे अस्तर आहे ना तिथे एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. आणि जेवढा मी मार्क केलेला भाग होता तेवढा आपल्याला इथे ओपन ठेवायचं आहे 4-5 इंच. तर मी इथे सगळ्या बाजूंनी इथे शिवून घेणार. त्याआधी एक्स्ट्राचा झिप आहे ते मी इथे कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि जिथे मी ओपन भाग म्हणजे मार्क केलेला भाग होता तो मी इथे ओपनच ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर्स बनवायचे आहेत, म्हणजे बेस बनवायचा. तर बेससाठी मी 2 बाय 2 इंचाचा किंवा तुम्ही 2.5 बाय 2.5 इंचाचा मार्क करू शकता. तर मी येथे 2.5 बाय 2.5 इंचाचे बॉक्स तयार करणार आहे, पण तुम्ही 2 बाय 2 इंचाचे सुद्धा इथे बॉक्स बनवू शकता. तर बेससाठी बेस मी इथे बनवत आहे. तर 2.5 बाय 2.5 इंचाचा बेस मी इथे बनवत आहे. तर चारही बाजूंनी जे आहे ते 2.5 बाय 2.5 इंचाचा मी इथे असा बॉक्स तयार करणार आहेत आणि हे बॉक्स आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला छान असा बेस तयार होईल. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे कॉर्नर जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. ह्या साईडचे सुद्धा कॉर्नर मी कट केलेले आहेत अस्तरचे. त्यानंतर हे कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचे आणि इथे पिनअप करून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं. आणि तुम्हाला अशा शॉपिंग बॅग बनवायला आवडतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी अजून वेगवेगळ्या डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करेल. तरी दुसरासुद्धा कापडाचा जो बॉक्स होता तोसुद्धा मी इथे अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेला आहे, फोल्ड करून कॉर्नर पकडून. तर मी इथे जे आहे ते चारही बॉक्स जे आहेत ते मी असे शिवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर जिथे आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आपल्याला झिप जी आहे ती ओपन करायची आहे आतली आणि त्यानंतर आपल्याला इथे आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर मी आतले जो झिप आहे ती ओपन करून घेतली आणि आतला भाग व्यवस्थित असा बाहेर काढून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला आतल्या जो कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे. एखाद्या टोकदार वस्तूने सुद्धा बाहेर काढू शकता तुम्ही किंवा हाताने पण होतं. त्यानंतर जिथे ओपन भाग ठेवला होता तो असा फोल्ड करायचा आणि ते शिवून घ्यायचं. तर मी ते खालीसुद्धा शिवून घेतलेलं आहे जिथे ओपन भाग होता तिथे. आणि अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचं आहे आणि आपली जो रनर टाकलेलं होतं आपण जिथे झिप आहे तो भाग अशा पद्धतीने वरती करायचा आहे. तर इथे जो आहे तर झिप जो आहे ते आतमध्ये जाते, त्यामुळे आपल्या अशा पद्धतीने आपल्याला झिप जे आहे ते बाहेर काढायची. सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे. 2 रनर टाकलेले आहेत मी. दिसायला सुंदर दिसते ही बॅग, बनवायला तेवढीच सोपीसुद्धा आहे. आणि इथे लूप लावलेला आहे, तर इथे तुम्ही कोणताही एखादा कीचेन वगैरे लावू शकता किंवा चावी वगैरे अडकून ठेवू शकता. आणि सुंदर असा बेस याचा तयार झालेला आहे. तर याची लांबी आणि रुंदी किती तयार झालेली आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे आपले 2 पॉकेट्स तयार झालेले आहेत, तर एक झिपचा आणि एक विदाऊट झिपचा. तर इथे 2 पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत आणि हा मोठा भाग जो आहे तो आपला एक मोठा स्पेस आहे या बॅगमध्ये. ही बॅग बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे. आणि याची रेडी लांबी आणि रुंदी किती झालेली आहे तेही बघणार आहोत आपण. तर याची जी उंची आहे ती आपली 12.5 इंच तयार झालेली आहे. रुंदी जी आहे ती आपली 13.5 इंच तयार झालेली आहे आणि याचा बेस जो आहे तो आपला 5 इंचाचा तयार झालेला आहे. ही बॅग भरपूर मोठी आहे आणि अशा बॅग तुम्ही बनवून सेल करू शकता, पैसे कमवू शकता आणि दिसायला खूप सुंदर दिसते. बघू शकता याचा बेस खूप छान असा तयार झालेला आहे. अशा बॅग बाजारात खूप महाग मिळतात. अशा बॅग तुम्ही घरीच बनवू शकता आणि स्वतःसुद्धा वापरू शकता. तुम्हाला ह्या बॅगची डिझाईन तर मी फक्त 10 रुपये खर्च करून ही शॉपिंग बॅग तुम्ही पर्स म्हणू शकता. खूप सुंदर असे डिझाईन खूप छान असे तयार झालेले आहे. इथे आपण कट करून बेल्ट लावलेले आहेत त्यामुळे आणि इथे आपण लूप लावलेला आहे त्यामुळे खूप सुंदर दिसते. इथे तुम्ही छोटंसं पाऊच अडकू शकता किंवा किचन अडकू शकता आणि तुम्ही ह्या बॅगला कॅरी करू शकता. इथे तुम्ही चावी वगैरे ठेवू शकता आणि छोटंसं पाऊच सुद्धा तुम्ही या बाजूला अडकवू शकता. दोन बाजूला आपण लूप दिलेले आहेत. तुम्ही इथे मागे सुद्धा लूप करू शकतात, पण एका बाजूला छान दिसतं तर एका बाजूलाच करा. तर दिसायला खूप सुंदर दिसते ही बॅग. तर आमच्याकडे झिप जी आहे ती 5 किंवा 4 रुपये मीटर मिळते. 1 मीटरपेक्षा कमी म्हणजे खूपच कमी लागले
टाकलेले आहे. फक्त 17 इंच मी इथे झिप वापरलेली आहे आणि इथे मी 2 रनर टाकलेले आहेत. तर रनर जे आहे ते 12 रुपये डझन किंवा 10 रुपये किंवा 20 रुपये असे सुद्धा मिळतात. तर मी खूप सारे घेऊन ठेवते, मला लागतात त्यामुळे. तर तुम्ही अशा बॅग तुम्ही बनवू शकतात आणि याला खूप कमी खर्च येतो. आणि अशा तुम्ही जर घरगुती बनवत असाल, घरीच बनवा, तुम्हाला स्वतःला बनवायची असेल तर अशाच आपण टाकाऊपासून टिकाऊ शॉपिंग बॅगचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही शॉपिंग बॅग किंवा पर्स म्हणू शकता, तुम्ही मम्मीला गिफ्ट करू शकता तुमच्या. ही बॅग गडगवल्यानंतर खूप सुंदर दिसते, याचा आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे, दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढी सोपी आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.